नमस्कार, मी मानसी देवकर. महाटॉक्स लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. सुरुवात करूयात पहिल्या बातमीला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेनेच्या आमदारांबाबत निर्णय दिला आहे. 10 जानेवारीला या संदर्भातला निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आणि यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आज ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे गटाकडून ही पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत बोलणार आहेत. ही पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे जनता न्यायालयाच आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात येत आहे. सत्य ऐकून विचार करा असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत. ही पत्रकार परिषद नेमकी आयोजित करण्याची वेळ नक्की का आली आहे, या पत्रकार परिषदेत असे कोणते मोठे गौप्यस्फोट उद्धव ठाकरे करणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या सोबत कोण कोण असणार आहे, असे सर्व प्रश्न सध्या या पत्रकार परिषदे संदर्भात उपस्थित केले जात आहेत. आणि विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार. राहुल नार्वेकर यांनी जो निवाडा केला, या राहुल नार्वेकरांनी खरं तर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटातल्या आमदारांना पात्रच ठरवलंय. मात्र असं असलं तरी शिवसेना ठाकरे गटानं राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहिती आहे. आणि यानंतर आता उद्धव ठाकरे ही महापत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे या महापत्रकार परिषदेकडे आता अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला, त्या निर्णयाविरोधात आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलणार आहेत. आज दुपारी साधारण 3:30 किंवा 4च्या दरम्यान वरळीतल्या डोम या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आणि इथे जे आहे ते हा एक मोठा सभागृह आहे आणि इथंच ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये सामान्य नागरिक सुद्धा आणि शिवसेनेचे इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहू शकतात. यामध्ये उद्धव ठाकरे काही महत्त्वाचे खुलासे करू शकतील किंवा विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलाय त्या निर्णयावर ते भाष्य करतील आणि अशी माहिती सध्या या पत्रकार परिषदेत संदर्भात देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत या पत्रकार परिषदेत काही कायदेतज्ञ सुद्धा असणार आहेत. त्यांना सुद्धा या पत्रकार परिषदेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजची ही पत्रकार परिषद एक प्रकारे जनता न्यायालयच असेल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात येते. दरम्यान या पत्रकार परिषदेला कार्यकर्ते आणि सामान्य कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहू शकणार आहेत. या पत्रकार परिषदेत नेमकं काय काय होऊ शकतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला आहे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत आणि यावेळेस त्यांनी जे या निकालाबाबत ज्यांनी ते निकालपत्र वाचन केलं राहुल नार्वेकरांनी, त्यावेळेस त्यांनी काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सुद्धा, पक्ष नेतृत्वावर सुद्धा राहुल नार्वेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर सुद्धा उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देऊ शकतात. खरं तर उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वच कुठेतरी अमान्य करण्यात आलं आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच खरी शिवसेना असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेला तो दर्जा दिला आणि तसंच सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून जी निवड आहे ती अयोग्य ठरवली आणि शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले हेच प्रतोद असल्याचं, त्यांची जी निवड आहे ती कुठेतरी राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवली आणि त्या संदर्भातच आता आपण ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. 2018 साली शिवसेना पक्षाची जी घटना आहे, या घटनेत जे बदल झाले त्या बदलाची माहिती पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून देण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडे सुद्धा या सगळ्याची प्रत पाठवण्यात आल्याचं पुरावे सुद्धा सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे पुरावे आता उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेतून जनतेला दाखवणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांचे जे अधिकार असतात, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची 2013ला झालेली निवड असेल, या सगळ्याचे दाखले असतील, पुरावे असतील, हे सर्व पुरावे या पत्रकार परिषदेत देणार असल्याची माहिती आहे.
यासोबतच 2013ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा ज्यावेळी शिवसेना पक्षात होते त्यावेळी सुद्धा पक्षप्रमुख निवडीच्या वेळी ते सुद्धा उपस्थित असल्याचा दाखला देण्यात येणार आहे. 2012 ते 2022च्या दरम्यान ज्या प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका झाल्या याचे काही फोटोज किंवा व्हिडिओ सुद्धा या पत्रकार परिषदेत दाखवले जातील. तसंच शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेले आतापर्यंत जे काही बदल असतील, पक्षप्रमुखांचे अधिकार असतील आणि या सर्वाबाबतच्या ज्या काही या संदर्भातल्या बैठका असतील, वेगवेगळ्या चर्चासत्र किंवा वेगवेगळ्या सभांचं आयोजन असेल, या सगळ्यांची जी विस्तृत अशी माहिती या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे देतील. आणि तसंच विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलाय त्या निकालावर सुद्धा ते भाष्य करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणात जे निर्णय दिले होते त्यातले काही मुद्दे, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांनी जे मुद्दे मांडले या दोन्ही संदर्भात म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले मुद्दे आणि विधानसभा अध्यक्षांनी मांडलेले मुद्दे या दोघांमधले असलेला फरक, तफावती या संदर्भात सुद्धा उद्धव ठाकरे बोट ठेवतील. आणि त्यामुळे आता एकीकडे विधानसभा अध्यक्षांच्या या प्रकरणातल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कुठेतरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालालाच एक हे दिलं आहे आणि याचिका दाखल करून पुढे त्याला एक ठाकरे गट प्रत्युत्तर देतील आणि तसंच ठाकरे गटाने जी याचिका दाखल केली आहे त्या संदर्भात सुद्धा ते बोलू शकतात. दुसरीकडे अशाच प्रकारची महापत्रकार परिषद बोलावून जनताच न्यायालय आहे अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. आपली बाजू जनतेपर्यंत मांडण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणकोणते गौप्यस्फोट केले जाणार याकडे हे पाहावं लागेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दाओस दौऱ्यावर आहेत. दाओस दौऱ्याचा खर्च, शिष्टमंडळातील प्रतिनिधींची संख्या यावरून एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर टीका होत आहे आणि हे सर्व आरोप आता सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली आहे, टीका सुरू केली आहे आणि विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यासंदर्भातला जो खर्च आहे आणि शिष्टमंडळाचं, राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाच्या संख्येवरून आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यावरून आता एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय. मात्र असं असलं तरी महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्याकरता जागतिक आर्थिक परिषदेचा उपयोग केला जाईल असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. दाओस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दाओसला रवाना झालेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला आणि या दौऱ्यातून महाराष्ट्राचं ब्रँडिंग असेल, गुंतवणुकीच्या संधी असतील किंवा मग विविध उद्योगांवर होणारे सामंजस्य करार असतील आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी इत्यादी संदर्भात माहिती दिली आहे. पाहूयात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे इकडे उद्या आणि परवा 3 दिवसाचा दौरा आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी एक चांगला फोरम आंतरराष्ट्रीय पातळीवर दाओस येथे मिळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देखील ब्रँडिंग महाराष्ट्राचं करणं, शोकेसिंग करणं, महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक संधी मिळते आणि नक्की त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील. तर म्हणजे आता सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे एक वेगळ्या अपेक्षेने जगभरातले लोक पाहतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास देखील मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्या आग्रही आहेत, इच्छुक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर MOUs होतील आणि खऱ्या अर्थाने जे MOUs होतील एक
मोठ्या प्रमाणावर त्याचं कन्व्हर्जन होईल, एक्झिक्युशन होईल. मागच्या वर्षी 1,37,000 कोटीचं MOU झाले आणि जवळपास 76% MOUचं एक्झिक्युशन झालं, कन्व्हर्जन झालं आणि त्यामुळे याही वर्षी गेल्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल आणि फक्त प्रमुख शहरं नाही तर अगदी ग्रामीण भागापर्यंत देखील हे उद्योजक आले पाहिजे, उद्योग वाढीस लागले पाहिजे. ग्रामीण भागाला देखील तिकडच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे असा देखील आमचा प्रयत्न आहे. आणि जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं $5 ट्रिलियन जे स्वप्न आहे, महाराष्ट्र देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेट करेल आणि महाराष्ट्राचं देखील योगदान मोठं असेल आणि $1 ट्रिलियन जे आपला गोल आहे तो देखील अशा मोठ्या प्रमाणावर उद्योग महाराष्ट्रात आल्यामुळे $1 ट्रिलियन देखील गोल अचीव होईल. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आता एक इंडस्ट्रीचं फेवरेट डेस्टिनेशन झालेलं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आग्रही आहेत. त्याचा फायदा या दावोस दौऱ्यामध्ये नक्की होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या शिष्टमंडळासह दावोस इथं दाखल झालेले आहेत. या इथं होणाऱ्या जागतिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत. या परिषदेत जी प्रमुख बैठक होणार आहे तिथं नागरी क्षेत्रातील आव्हानं असतील, नाविन्यपूर्ण उपक्रम असतील आणि शाश्वत विकास या विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले विचार मांडणार आहेत. खरं तर शिंदेंच्या नेतृत्वाखालील हे जे महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आहे ते दावोसमध्ये दुसऱ्यांदा हे शिष्टमंडळ दाखल होण्याची, सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे आणि गेल्या वर्षी या परिषदेत एकूण 1,37,000 कोटींचे गुंतवणूक करार झाले होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यापैकी 76% करार प्रत्यक्षात आले आहेत आणि या परिषदेसाठी सुद्धा यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असं दालन म्हणजेच पॅव्हिलियन उभारण्यात आलं असून या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामंजस्य करारावर सही करतील. तसंच प्रमुख विदेशी उद्योग जे असतील त्या उद्योगांच्या प्रमुखांशी सुद्धा ते या दौऱ्यादरम्यान चर्चा करणार आहेत. दरम्यान आज सुद्धा मुख्यमंत्री यांच्या हस्ते भारताजवळ करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या अद्ययावत दालनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि या दालनात बैठक कक्ष बनवण्यात आला आहे. तसंच महाराष्ट्राच्या घौडदौड विषयी सुद्धा माहिती देणारे दृकश्राव्य प्रदर्शन इथं उभारण्यात आलेलं आहे. ओमानचे उद्योग मंत्री असतील, सौदीचे वित्तमंत्री, दक्षिण आफ्रिकेचे ऊर्जा मंत्री, तसंच दक्षिण कोरियाच्या काही प्रांताचे गव्हर्नर, तसंच DP वर्ल्ड लुईस ड्रेफर्स वगैरे या सर्व इथले जे वरिष्ठ अधिकारी असतील या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी एकनाथ शिंदे यांची चर्चा होईल. तसंच जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्न प्रक्रिया गटाचे सदस्य सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. महाराष्ट्राच्या दालनात आज संध्याकाळी प्रमुख प्रतिनिधी आणि इतर मान्यवरांना ते भेटतील आणि महाराष्ट्रातर्फे इथं स्नेहभोजनाचं आमंत्रण सुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र असं असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांची कुठेतरी सडकून टीका होताना सुद्धा पाहायला मिळते. तसंच काल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा या दौऱ्याविषयी भाष्य केलं होतं आणि महाराष्ट्रातला हा जो दौरा आहे किंवा राज्य सरकारकडून ही जी परिषद घेण्यात येणार आहे या परिषदेवेळेस जी शिष्टमंडळाची जी संख्या आहे या संख्येवरून कुठेतरी टीका करण्यात आली आहे. दावोसला वऱ्हाड निघालं दावोसला असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सुद्धा टीका केली होती आणि त्या संदर्भात उदय सामंत यांनी भाष्य केलं होतं. उदय सामंत म्हणाले होते की या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर जो काही लेखाजोखा असेल, जो काही खर्च झाला आहे तो आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगूच, त्या संदर्भातली जी काही माहिती असेल ती आम्ही महाराष्ट्राला देऊच. दरम्यान वळूयात आपण पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकाच दिवशी सोलापूर दौरा होणार आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे. खरे तर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. नाशिक, नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं आणि आता त्यांच्या या दौऱ्यानंतर आता पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अयोध्येतला राम मंदिर उद्घाटन जो सोहळा आहे, या सोहळ्यापूर्वी हा त्यांचा महाराष्ट्रातला दुसरा दौरा असणार आहे. 19 जानेवारीला सोलापूर शहरात पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे. तसंच रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा याच ठिकाणी सांगोला आणि मंगळवेढा इथं त्यांचा शरद पवारांचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. या देशातल्या दोन बड्या नेत्यांमुळे आणि त्यांच्या या सोलापूर दौऱ्यामुळे आता राजकीय वर्तुळात कुठेतरी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या दौऱ्यावेळी शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघाची राजकीय गणितं जुळवणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेलच. शरद पवार यांच्यासोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसंच शरद पवारांचे काही जुने सहकारी आणि इतर मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यापैकीच त्यांचे जुने सहकारी म्हणजे विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातले आमदार सुद्धा हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे सोलापुरात या दिवशी कुठेतरी राजकीय ड्रामा पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जात आहे. खरं तर नाशिक आणि मुंबई नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी कुंभारी इथं उभारलेल्या रे नगर गृहप्रकल्पाच्या लोकार्पणासाठी खरं तर पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी सुद्धा पंतप्रधानांसह इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा सोलापुरात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनासह माजी आमदार आडम यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काही बैठकांचं आयोजन करण्यात येते. सुरक्षा व्यवस्था यासाठी सुद्धा यंत्रणांची तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याच दिवशी नेमकं शरद पवार सुद्धा सांगोल्यात येणार असल्यामुळे कुठेतरी चर्चांना उधाण आलेलं आहे. कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आणि मंगळवेढ्यात सेंद्रिय पीक उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद यावेळी शरद पवार साधणार आहेत. काँग्रेसचे नेते शिवाजीराव काळुंगे यांच्या 75च्या सोहळ्याला सुद्धा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. सांगोला आणि मंगळवेढ्याचा हा दौरा आटपून शुक्रवारी रात्री शरद पवार सोलापूर शहरात येणार आहेत आणि काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची इथं शनिवारी यांनी जी आयोजित केलेली जो कार्यक्रम आहे तिथं सुद्धा शरद पवार उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांनी सलगर इथल्या वस्तीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला सुद्धा शरद पवार उपस्थित राहणार आहेत आणि इथं त्यांची सभा सुद्धा होण्याची शक्यता आहे. शरद पवार इथं संबोधित करणार आहेत. तसंच शरद पवार यांच्या या दौऱ्यात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. खरं तर सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार हे बऱ्याच वर्षानंतर सोलापुरात एकाच व्यासपीठावर यावेळी पाहायला मिळणार आहेत. ज्या दिवशी खरं तर नरेंद्र मोदी सुद्धा सोलापुरात येऊन जाणार आहेत त्याच दिवशी शरद पवार सुद्धा एकाच व्यासपीठावरती शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे येतील. त्यामुळे या कार्यक्रमात कुठेतरी राजकीय संकेत मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. दरम्यान माढा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे सोलापुरातला तो सध्या कुठेतरी महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघावरून चुरस पाहायला मिळते. येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यासाठी माढ्याची जी जागा आहे ती इंडिया आघाडीमधून शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येते. पण राष्ट्रवादीचा शरद पवार हा जो गट आहे या गटाकडे या जागेसाठी तितका ताकदवर उमेदवार आहे की नाही यावरून सुद्धा कुठेतरी चर्चा रंगू लागली. कारण या मतदार संघासाठी शरद पवार गटाकडे तितका ताकदीचा उमेदवार नाही आणि त्यामुळे शरद पवार यांची सध्या या जागेसाठी चाचपणी सुरू आहे असंही बोललं जाते आणि म्हणूनच शरद पवार सध्या या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याकडे सुद्धा
महत्त्वाचं असं लक्ष लागलेलं आहे. त्याचप्रमाणे माढाचा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतं सुद्धा निर्णायक ठरू शकतात आणि या मतदारसंघातून महायुती कुठेतरी महायुतीतले जे नाराज असलेले महादेव जानकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्या नावाची सुद्धा इथं चर्चा सुरू आहे. आणि त्यातच काही दिवसांपूर्वी गणपतराव देशमुख यांचे नातू म्हणजेच अनिकेत देशमुख यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माढाच्या मतदारसंघासाठी अनिकेत देशमुख यांच्याही नावाची चर्चा आहे आणि शरद पवारांकडून अनिकेत देशमुख यांच्या नावाचा विचार होत असल्याची सुद्धा चर्चा रंगू लागली. आता शरद पवार यांचा हा दौरा माढा लोकसभा मतदारसंघासाठी महत्त्वाचा मानला जातोय. शिवाय पंतप्रधानांच्या जो हा इथं दौरा होणार आहे त्यावेळी सुद्धा भाजपचे अनेक नेते, भाजपचे बडे नेते, दिग्गज अनेकांची इथे हजेरी लागणार आहे. त्यामुळे सुद्धा कुठेतरी हे शरद पवार यांचा हा दौरा सुद्धा लगेचच होणार आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. विशेष म्हणजे भाजपचे जे काही नेते असतील जे शरद पवार यांच्यावर वारंवार टीका करतात, अगदी सडकून टीका करतात, त्यापैकी गोपीचंद पडळकर वगैरे यासारखे काही नेते आहेत. हे कायमच असे नेते भाजपचे जे कायम शरद पवार यांच्यावर टीका करतात. हे नेते सुद्धा यावेळी इथं उपस्थित असणार आहेत पंतप्रधानांच्या या दौऱ्यावेळी आणि त्यानंतर लगेचच शरद पवार यांचा सुद्धा दौरा होतोय. त्यामुळे या सगळ्या घटना ज्या घडणार आहेत पुढच्या काही काळात त्यामुळे आता शरद पवार आणि पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे शरद पवार यांच्या या दौऱ्यात नेमकं काय होणार याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे ठाकरे गटाविरोधात आता शिंदे गटानं सुद्धा मुंबईच्या उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ज्या काही कुरघोडी आहेत त्या आता पुन्हा वेग घेण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी जो निवाडा दिला होता त्या निवाड्यानुसार आता ठाकरे गट आणि शिंदे गटातले आमदार यांच्यामध्ये कुठेतरी आता राजकीय चुरस पाहायला मिळते. ह्या दोन्ही गटात आमदार खरं तर पात्र ठरवण्यात आले आहेत. अनपेक्षितपणे हा निकाल लागला. तसंच विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा खरी शिवसेना म्हणून शिंदे गटालाच मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट कुठेतरी आक्रमक झालेला आहे आणि ठाकरे गटानं याच संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय पुन्हा एकदा ठाकरे गटानं घेतलाय. दरम्यान असं असताना आता दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात कुठेतरी शिंदे गटानं सुद्धा ठाकरेंच्या विरोधात, ठाकरे गटातल्या आमदारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटालाही नार्वेकरांचा हा निर्णय जो आहे तो कुठेतरी मान्य नाही असं म्हणता येईल आणि कारण त्याचमुळे शिंदे गटानंही विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून. चेतन, नुकतेच शिंदे गटानं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती आहे. याविषयी काय सांगाल? जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भात निकाल दिला होता. या निकालामध्ये त्यांनी दोन्ही गटांना पात्र म्हणून ठरवले होते. एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार होते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 14 आमदार होते. हे सर्व आमदार जे आहेत त्यांनी पात्र ठरवले होते. त्यासोबत ही शिवसेना जी आहे ही एकनाथ शिंदे असल्याची त्यांनी मान्यता जी आहे ती यावेळी दिली होती. त्यासोबत भरात जो आहे हा भरत गोगावले यांना मान्यता जी आहे ती त्यांनी दिली होती. मात्र या सर्व प्रकरणाच्या विरोधात, या निकालाच्या विरोधात खरं तर ठाकरे गट जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि ठाकरे गटाने देखील या संबंधित त्यांचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब आहेत त्यांना दिल्लीत पाठवलं होतं. त्यांनी दिल्लीत जाऊन त्यांच्या वरिष्ठ वकील जे आहेत त्यांच्याशी सल्लामसलत केली होती. त्यांची या प्रकरणात पुढे कशी वाटचाल होऊ शकते याबाबतची माहिती देखील त्यांनी घेतली होती आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका जी आहे ती या प्रकरणामध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय जो आहे
याच्या विरोधात खरं तर सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली होती। मात्र आता त्यानंतर शिंदे देखील ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। शिंदे गटाच्या वतीनं जे व्हीप आहेत भरत गोगावले ज्यांना मान्यता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे, ते देखील आता हायकोर्टात, मुंबई हायकोर्टात ते दाखल झालेले आहेत आणि त्यांनी ठाकरे गटाच्या विरोधात याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे। जे 14 आमदार ठाकरे गटाचे आहेत त्यांना भरत गोगावले यांचा व्हीप जो आहे हा मानावा लागणार आहे, कारण अध्यक्ष राहुल नार्वेकर विधिमंडळ पक्ष जो आहे शिवसेना, हा मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे आणि व्हीप जो आहे हा भरत गोगावले यांचा मान्य करण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाकरे गटाचे जे 14 आमदार आहेत त्यांना आता भरत गोगावले यांचा व्हीप जो आहे तो मान्य करावा लागणार आहे आणि हा व्हीप मान्य करत नसल्याचं देखील त्यांनी या याचिकेमध्ये जे आहे ते म्हटलेलं आहे आणि हा व्हीप मान्य करत नाहीये, त्यामुळे या आमदारांवर अपात्रतेची कारवाई का करण्यात येऊ नये असा सवाल देखील याचिकेत असल्याचं माहिती जी आहे ती आपल्या समोर येते आहे। त्यामुळे हा वाद जो आहे हा पुन्हा एकदा कायद्याच्या कचाटीत आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक गट सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे तर दुसऱ्या गटाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळात निवडणुकीचा काळ खरं तर आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मुंबईतल्या काही भागात 17 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान 24 तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे। उद्या म्हणजेच 17 जानेवारीच्या सकाळी 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी 18 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईत 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या संदर्भात मुंबई महापालिकेने एक पत्रक जारी केलं आहे आणि कोणकोणत्या भागात नेमका पाणी पुरवठा बंद असणार आहे त्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे। येत्या 17 जानेवारीला मुंबईतल्या काही भागांमध्ये पाणी कपात केलं जाणार आहे। विशेष म्हणजे पूर्ण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या दिवशी पाणी जपून वापरावं, पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या ए, बी आणि ई या विभागातल्या काही परिसरात 17 जानेवारीच्या सकाळी 10 वाजल्यापासून 18 जानेवारीच्या 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसंच जे रुग्णालयाच्या परिसरात सुद्धा या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। खरं तर जे रुग्णालयाचा पाणी पुरवठा आहे तो 24 तास सुरू राहणार आहे, पण असं असलं तरी हा पाणी पुरवठा कमी दाबानं इथं पाणी पुरवठा सुरू राहील असंही महापालिकेकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। मुंबई महापालिकेच्या ई विभागातला जो पाणी पुरवठा आहे तो सुव्यवस्थित करण्याकरिता नवानगर आणि डॉकयार्ड रोड इथं सुरू असलेली जी जुनी 1200 मिलीमीटर व्यासाची जी जलवाहिनी आहे त्या वाहिनीचं दुरुस्तीचं काम सुरू करण्यात येणार आहे। ही जी जुनी वाहिनी आहे जलवाहिनी ती बंद करून या ठिकाणी नवीन 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बसवण्यात येणार आहे। त्यामुळे या कार्यासाठी हे जे काम सुरू होणार आहे त्यासाठी हा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे। त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या ज्या 1200 मिलीमीटर जलवाहिनी जलद्वार आहे ते बसवण्याचं काम उद्या बुधवारी 17 जानेवारीला सुरू होणार आहे। बुधवारी 17 जानेवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते गुरुवारी 18 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी हे काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे या कामाच्या कालावधीत ए, बी आणि ई विभागातल्या काही ठिकाणी पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे, तर जे रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती या पत्रकामधून मुंबई महापालिकेने दिली आहे। नेमक्या कुठल्या भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे आपण पाहू शकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिला विभाग आहे ए विभाग, नेव्हल डॉकयार्ड सप्लाय इथल्या काही भागात पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णतः बंद असणार आहे। दुसरा विभाग आहे ई विभाग। ई विभागापैकी नेसबीट झोन आणि नेसबीट झोन मधला जे काही मार्ग आहेत, काही आग्रीपाडा रोड असेल किंवा टँक पाखाडी मार्ग असेल यासारख्या ठिकाणी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे। त्याचबरोबर म्हातार पाखाडी रोड झोन इथल्या भागात सुद्धा 18 जानेवारीला पाणी पुरवठा बंद असेल। डॉकयार्ड रोड झोन, हातीबाग मार्ग
आणि इथे सुद्धा हातीबाग, शेठ मोतीशहा लेन आणि इतर ठिकाणी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल. तसंच जे जे रुग्णालयात 24 तासांसाठी पाणी पुरवठा सुरू राहील, मात्र तिथं कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. तसंच मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन आणि रे रोड झोन इथं सुद्धा 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. इथं 17 जानेवारी पासूनच पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळेल. त्याचबरोबर माउंट मार्ग आणि सदरच्या परिसरात सुद्धा पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल. तिसरा विभाग आहे बी विभाग. बी विभागातला बाबुला टँक झोन, मोहम्मद अली मार्गासोबतच युसुफ मेहर अली मार्ग यासारख्या काही भागात पाणी पुरवठा पूर्णतः बंद असेल. डोंगरी बी झोन, डोंगरी ए झोन आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, त्याचबरोबर मध्य रेल्वे, वाडी बंदर मधला पी डिमोला रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग आणि यासारख्या काही भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल. तसंच वाडी बंदरचा हा जो पाणी पुरवठा आहे तो जिथं संध्याकाळी 7:15 ते रात्री 8च्या दरम्यान जिथं पाणी पुरवठा होतो त्या वेळेत कुठेतरी पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळेल. तसंच आझाद मैदान बुस्टिंग इथं सुद्धा जिथं सकाळी 5:45 ते 6च्या दरम्यान जिथं पाणी येतं तिथेही 17 जानेवारीला पाणी पुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. हे जे परिसर आहेत या संबंधित परिसरातल्या नागरिकांना महापालिकेकडून विनंती करण्यात आलेली आहे की कृपया पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि 17-18 जानेवारीला पाणी जपून वापरावं आणि मुंबई महापालिकेला सहकार्य करावं अशी विनंती मुंबई महापालिकेनं केली आहे. दरम्यान या बातमीसत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा महाटॉक्स न्यूज.